मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या सासूबाई आहेत सुमन अनंत वरळीकर आणि सुनबाई आहेत नंदिनी यतीश वरळीकर. या दोघींनाही आज आपण बोलतं करणार आहोत. या दोघीच बोलणार नाही आहेत, सासूबाई सुनबाई तर बोलणारच आहेत, पण त्याचबरोबर कुटुंबातले सगळे सदस्य काय बोलत आहेत तेही ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया वरळीकर कुटुंबात. सासूबाईंचं आणि माझं भांडण होत असतं असं काही नाही आहे. फक्त ती चांगलं असते, तिने कुठची वस्तू कुठे ठेवली ना बाजूला तेव्हा मला राग येते. भडकण्याचं कारण क्षुल्लकच असतात, म्हणजे घरातलेच असतात तसेच की जेवणाच्या बाबतीतले किंवा कामाच्या बाबतीतले, बाकी काही नाही. सोन्याची भांडल्याकडे काय नाही, आम्ही 5 मिनिटं भांडतो, एकबरोबर होतो आणि बरोबर बोलतो. हे ना आणलंस ते ना आणलंस तू, ते झालं की परत बायकोचं ऐकायचं, ते झालं की रात्रीपर्यंत त्या दोघांची कटकटच ऐकायची, बाकी काही नाही. आणि बायकोचं आणि आईचं भांडण झालं तर आपली भूमिका तटस्थ राहते. तुम्ही दोघांनी काहीही करा, मला त्याच्यामध्ये पाडायचंच नाही अजिबात. नमस्कार. 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 घ्या उखाणा. महाडचा गणपती शिर्डीचा साई यतीश्रावांचं नाव घेते पियुष आर्चीची मी आई. अरे वा वा, द्या ओळख करून सगळे. म्हणजे आई, बाबा नमस्कार. मिस्टर नमस्कार. काकसासरे नमस्कार. ते 2 पुतणे छोटे आहेत ते. हो हो. 3 जाऊ, नमस्कार. 1 भाची, 2 जावा, नमस्कार. नणंदबाई 3, हां 2 बहिणी आणि तो भाचा. नमस्कार. सगळे थोडक्यात ओळख करून दिलीत ना तुम्ही. हो. कोण राहिलं नाही ना. ए मुलगी, दीर 2 मुलगी राहिली. धीर आहेत सांग, आणि माझी मुलगी हो बघते हो कशी. बरं झालं मी विचारलं कोण राहिलं नाही ना. ती बघते हो कशी. कुठली शाळा कुठली तुमची? गोडदेव भाईंदर. काय माहेरचं नाव काय? माहेरचं नाव नंदिनी पाटील. आई नमस्कार. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून मुंबईमध्ये? हो, धारावी कोळीवाडा. मग तिथे तुम्ही राहायला होता लहानपणी? लहानपणी. मग तुमच्या वेळेला शाळा कुठली होती? मी शाळेतच नाही गेलो. काय सांगताय? नाही, देवा शपथ नाही. हो. मी एवढे असताना माझे वडील वाढले. अच्छा अच्छा. आणि मग कोण नाही बघायला, काय ना. आई मग बाजारात जायची मासली विक. नाही करून म्हणजे मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं तर ती माझी लग्न करीत नव्हती तिचं, तर ती दुसरी बाजूची बाई बोलली, अगं कर ना, आपण तिला घेऊन जाऊ. सकाळी न्यायची, दुपारचा बाजार झोपला का त्या फळ्यावर झोपवायची, रात्री 9:30ला घरी घेऊन यायची. तुम्ही तुमचं सगळं बालपण भाईंदरला. घरी कोण कोण होतं? घरी आम्ही 4 भावंड, आई वडील. आई पण मच्छी विकायला जाते. अच्छा. कुठे? तिथेच भाईंदरलाच. भाईंदर. अरे वा. आणि आता कुठे असता? वरळी कोळीवाडा. वरळी कोळीवाडा. वरळी कोळीवाड्यात कशा काय आल्या सुनबाई तुमच्या? अरे म्हणजे सांग ना तू. हा मग सांग ना. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आहे. कसं झाला कार्यक्रम? बघायचा प्रोग्राम झाला बेंगालला. हॉटेलमध्ये बघायचा प्रोग्राम झाला. बरं. 8 दिवसात साखरपुडा होऊन महिन्याभरात लग्न झालं, म्हणजे घाई. काय आठवतोय तो दिवस? साखरपुड्याचा का लग्नाचा? तुम्हाला कुठला आठवतोय तो? हे हॉटेल मधला आवडते सांग. मसाला डोसा खाल्ला प्रोग्राम झाला. थांबा 1 मिनिट. आईने चांगलं सांगितलं, तो हॉटेलातला सांग, तो मसाला डोसा खातानाच ते. म्हणजे मी काट्या चमच्यानी खाल्ला, तिने हाताने खाल्ला, तो फरक पडला. हॉटेलमध्ये जास्त जाणं नव्हतं ना माझं आधी, त्यामुळे डोसा जास्त नसायचंच खायला, तर ते काटा चमच्याने खात होते. पूर्वी असं खात नव्हते ना, कसं खायचं, काटा चमच्याने कसं खाता येईल, म्हणून मी खाल्लाच नव्हता. तुम्ही मात्र समोर मुलगी बघायला गेलाय, तिला तशीच ठेवली आणि स्वतः खाल्ला डोसा. बघून खात होतो. बघून खात होतो. पण त्याच दिवशी लग्न ठरलं? नाही, दुसऱ्या दिवशी होकार दिला आम्ही. किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष झाली लग्नाला. कशी साथ दिली तुम्हाला? 17 चांगली साथ दिली. घरदार वगैरे व्यवस्थित सांभाळते. होतात त्यांची सासूसुनांची, पण आपण मध्ये नाही पडायचं. मी विचारलं तरी होतं आई. तुला विचारला प्रश्न, काय बोलते? काय बोलते बघा आता, तुझं काय असेल ते सांग. बरोबर की नाही? मी काय विचारलं त्यांना?
मसाला डोसा. मसाला डोसा झाल्यावर संपलं करायचं. एक मिनिट, काय काय? मसाला डोसा खाल्ल्यानंतर संपलं समजायचं, म्हणजे कशाला काढायचं. मग आपलं झाल्यावर लगेच सासूसुनांचं होतं कधीतरी, हे सांगून मला परत वाद पेटवून दिली ना तुम्ही आता. बरं, मुलगा जे बोलला आई सासूसुरांचं होतं, मला तर काय माहिती नव्हतं. काय होतं? काय नाही हो, काय घरात मी असते स्वयंपाक करायला, ती दुकानात असते. बरोबर. मग कसलं ती दुकान? कधी जनरल शॉप आहे, जनरल शॉप आहे. मी त्यात असते. ते कधीतरी वर आली ना, इकडची वस्तू तिकडे कर, तिकडची वस्तू तिकडे करीन, मग मला तिच्या अंगावर वड्डायला लागतं. मग राग येतो ना, मग बरोबर आहे. आपण मला व्यवस्थित भांडी पाहिजे, व्यवस्थित सर्व काही पाहिजे. आणि तुम्ही काय गेल्यावर घरी खेळ खेळता इकडचे इथे? हा हा, इकडे लोटायचं तिकडे लोटायचं, झाडू मारायची. कशाला सांगितलं तुम्ही या दोघींचं होतं? असंच करतो ना मुलगा. चांगला करत, चांगला चांगला करतो. चांगला असते मुलगा. माझी दोन मुलं चांगले आहेत, दोन्ही सुना पण चांगल्या. ती मोठी सून, तो मोठा मुलगा. मग मोठी सून कुठे असते? तिथे आमच्या घरी पण अशी वेगळी वेगळी स्वयंपाक वेगळा आहे. आम्ही खरं आहे ते सांगते. नाही, पण चांगलं आहे, तसंच पाहिजे. हो, चांगलं आणि आहे. मग ती खाली असते दुकानात, मी स्वयंपाक करते. हा, जेवण त्याच बनवतात. हा, तुम्हाला करायलाच मला नको ना? करायलाच देत नाही. किचनच्या जवळ गेलं की चालतच नाही त्यांना. मी का हो असं करता? हा. तुम्ही आराम केला पाहिजे. पण आता चांगला करतात स्वयंपाक, कशाला पाहिजे ना आपल्याला. हे बघ, बसून राहिलं ना तर आणखीन हातपाय हलणार नाही, सुकेल. बरोबर बरोबर. म्हणून करायला चालू राहायला आणि पाहिजे. त्याच्यासाठी सून येऊन इकडचं तिकडे करते हा. की तुम्हाला जरा ऍक्टिव्हिटी मिळते. कळलं का? मग आता एकदम छान आहे की नाही? मस्त आहे ना? दोघी पण छान आहेत. दोन्ही सुनाबाई, दोन्ही. दोन्ही मुले, दोन्ही सुना छान आहेत, दोन्ही मुलगे पण छान आहेत, दोन्ही मुली पण छान आहेत, माझे जावई पण छान आहेत. सगळं छान आहे. सगळं, मला काही नाही. काही नाही. आज माझ्या नवऱ्याला 14 वर्षे झाली जाऊन, हो. पण मी सुखी आहे. कारण सुनांनी आणि मुलांनी तुम्हाला काही नाही कमीच पडू बघितलं, दिलं. मला बघतात ते, नाही असं नाही. हा. फक्त सुना येतात आणि इकडचं तिकडे करतात. बाकी- ये ही. मला सांगा, इतका त्यांचा स्पष्ट वक्ता, मोकळा ढाकळा स्वभाव आहे सासूबाईंचा. हो आहे. काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? काही नाही, वाद होतात आमचे दोघींचे असेच. होय ना? 10 मिनिटात क्लिअर परत. 10 मिनिटात क्लिअर. कारण मला पण जमत नाही ना असं न बोलता राहणं असं त्यांच्या बरोबर. असं कसं जमणारच नाही ते. थोड्या वेळात निघून जातं सगळा राग. खुश आहात ना तुम्ही? खुश, सगळं खुश आहे. तुम्ही एकदम आनंदात आहात हो, ना? मी आनंदात आहे. त्यापेक्षा आज जास्त आनंद झालाय त्याला आज तुम्हाला भेटून. 15 वर्ष मी वाट बघत होतो तुमची. या दोघी आल्या, त्यांना बोलते हे मिनिस्टरला बोलवा. सुरुवात झाल्यापासून हा. आणि तुम्हाला खरं सांगू, एकदाही मला बोलवलं नाही हो याने. नाही बोलवलं, आत्ता केला फोन तो. बरं झालं, तुम्ही ते का बोलवत नव्हत्या, तुम्हाला आणायला लागणार. मग तुम्ही सांगणार ना इकडचं तिकडचं सगळं, म्हणून यांचा गेम होता. पण माऊली, माझी 15 वर्ष वाट बघत होता तुम्ही. शपथ. क्या बात आहे. मी नमस्कार करतो. नको नको नको. किती छान. कार्यक्रम मी चुकवत नाही. हा, बरं करता. पूर्वी बघ, 15 झाला ना, 15ला हा, तेव्हा 6ला लागायचा ना. बरोबर. हो, त्याच्यानंतर परत 11ला लागायचा. खरं आहे. हो, सुरुवातीचं खरंच आहे. या माऊलीने आठवण काढली. हा कार्यक्रम सुरुवातीला 6 वाजता असायचा आणि त्याचं रिपीट टेलिकास्ट रात्री 11 वाजता असायचं. आम्ही सुद्धा विसरलो, पण त्या माऊलीच्या लक्षात. नाही, मी नाही विसरत काय. नाही, विसरायचंच नाही तुम्ही. हा, तुम्ही एकदम गप्पच आहात. आपल्याला कधी बोलायला मिळतं काय पण तुला पण मला सांगा, आईबद्दल काय सांगा? आई चांगली आहे, तापट आहे पण चांगली आहे. 10 मिनिटात क्लिअर होते. यांच्याबद्दल काय सांगा? घरी जाऊन मार नाही खायचं. वहिनी, काय दहशतीत ठेवलंय तुम्ही. पण आज सगळं कुटुंब आनंदात आहे. हो ना? हो. अशाच आनंदात राहा. हा, आणि तुम्ही सगळं कुटुंब असंच खळाळतं हसू तुमच्याकडे कायम राहू दे. तुमच्याशी मी बोलणार आहे. फक्त आत्ता पहिल्या खेळात दोघींना मिळून किती बक्षीस मिळणार ते बघणार आहे. या खेळात दोघींना 10-10 संधी मिळणार. तुम्ही बसलाय तिथूनच हे सोनेरी कड आहे ते टाकायचं आणि या बास्केटमध्ये जाऊन ते थांबलं पाहिजे. 10 ही गुणसंख्या दोघींनी मिळून केली तर तुम्हाला 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. बघूया. टाका. 1, 2,
2 3 4. दोघींना 10-10 संधी, 10 गुणसंख्या पाहिजे. सून घरी काम करत नसल्यामुळे 4च टाकले. आता 6ची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली. हा 1 2 3 4. आय 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 4 5 6 7 8. सुनेने मुद्दाम 4च टाकल्या होत्या. तुम्हाला जरा जास्त ती कधी टाकायला. बघत नाही ना टीव्ही, बघत नाही ना ती कधी. हा, तिला म्हणून माहिती नाही. अभिनंदन माऊली, अभिनंदन अभिनंदन. तर उत्साहाने संचारलेल्या या गप्पा सुरू आहेत. मी तुम्हाला आता बोलतं करणार आहे, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे. मगाशा खेळात सासूबाईंनी 8 रिंग टाकल्या, तुमच्या 4च गेल्या. काय त्यामागचं कारण? मी अशी थोडी पुढे झाली असती ना तर पूर्ण 10 गेल्या असत्या ना. ती आयडिया नाही, तुम्हाला आयडिया आहे. मी फक्त टाकल्या. सासूबाईला आयडिया आली ना ती. मी अशी बसून टाकलं ना, त्यामुळे असं जरा थोडं पुढे गेले असते 10 गेले असते. असं कधी बघत नाही, त्यांना माहिती नाही. हा, त्या अशा मागे बसून. अगं बघे कार्यक्रम बघे. होय ना, मी पण खूप बघताय ना. बरोबर आहे. बरं, पण तुम्ही करेक्ट. आता कारण सांगतायत, मी अशी बसले असते, अशी बसले असते. हो की नाही? हिट आहेत आपण. नाही, आणि तुम्ही भाग्यवान आहात सगळेजण की अशी माऊली या घरात आहे. काय एनर्जी आहे. ऍक्च्युली खूप एन्जॉयबल आहे. होय ना, ते कळतंच. माझ्या आईने खूप रेस्ट्रिक्शन दिलं आधी मला कपड्यांच्या बाबतीत. हे घालायचं नाही, ते घालायचं नाही, मला चालत नाही, लग्न कर आणि घरी तुझ्या घाल काय घालायचं असेल ते. पण सासूबाईंनी मला सगळं घालून दिलंय. काय सांगता? टोटल खूप. हो, मुलीबद्दल सांगा, जावयाबद्दल सांगा. सर्व त्यांचं कुटुंब चांगलं आहे. मला होय. काही टेन्शन नाही. होय ना. दोघी मुलींचा टेन्शन नाही, जावयांचं टेन्शन नाही, काहीच नाही. काय टेन्शन आहे ते जावयानंच टेन्शन आहे. कसलंच नाही. मी आनंदामध्ये आहे. होय ना. जाऊबाईंकडे द्या. आई रागट आहे, थोडी राग करते, पण घाबरते मला थोडीशी. म्हणजे लाड पण तेवढेच करते माझे, पण घाबरते या बाबतीत. औषधं गोळ्यांच्या बाबतीत थोडंसं काळजी नाही करत. आता डॉक्टरांनी फिश नाही खायला सांगितले, पण मुद्दामून खाणार. पण मी बघितलं का लपवून खातात मग. आणि जाऊबाई? जाऊबाई म्हणाल तर लग्न झाल्यापासून मला सख्खी बहीण नाही, पण मला बहिणीची कमी कधी वाटली नाही. ती आल्यामुळे खूप बहिणीसारखं रिलेशन आहे आमचं. म्हणजे आम्ही इवन बाहेर कुठे पडलो तरी लोकांना असं वाटत नाही की जावा जातात, दोघी बहिणी जातात असं समजतात. माझी बहीण खूप छान आहे. ती मला खूप समजून घेते आणि ती फ्रेंड आहे माझी, एक अशी बहीण नाही. पण रागावते पण तेवढीच, पण तेवढी शांत पण होते. आणि भाऊजींबद्दल तुमच्या? भाऊजी पण खूप छान आहेत ते पण. होय ना. मुलीकडे द्या. प्रेमळ आहे, पण जेवढी मारते पण मला. आणि मम्मी जास्त लेक्चर पण देत बसते कसल्या पण गोष्टीवर. अजून कोण बोलणार? म्हणजे मला सख्खी जाऊ नाही, पण त्या हेल्पिंग आहे त्यांचं नेचर आणि सांभाळून घेतात. काही नवीन काही असेल तर मला सांगतात वगैरे. या सगळ्या गप्पा सुरू असताना मला आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, पण न बोलता तुम्ही उत्तर द्यायचे. एखादी गोष्ट आता हिला कळली तर काय, अशी भीती तुम्हाला सतत कुणाबद्दल वाटते? सासू, हिचे फोन कधी संपणार, असा प्रश्न दोघींपैकी कुणाबद्दल पडतो? सून, दोघींपैकी भीती कोणाची जास्त? सून. टीव्ही बघितल्याशिवाय कोणाचा एकही दिवस जात नाही. सासूबाई, आणि कुठल्याही गोष्टीची कारणं जास्तीत जास्त कोण देतं? सासूबाई. झी मराठीकडून दोघींनाही ही भेट असते. आता दोघींवरती आरोप आलेले आहेत. येऊ दे सासूबाई. येऊ दे नाही, ह्याने लिहिलेत. बघूया कुठले कुठले आरोप आहेत. सासूबाई मुलांवर सतत चिडत असते. नातवांबरोबर छोट्या छोट्या गोष्टीवरून सासूबाई तुम्ही भांडत असता, आरडाओरड करता
नातवंडांना टीव्ही बघू देत नाही. नाही देत मी संध्याकाळी दिवसभर तुम्ही बघायचं तो, पण संध्याकाळी 6:30 वाजल्या का मला टीव्ही पाहिजे. वा 9:30 वाजेपर्यंत. दिवसा काय ते बघा तुम्ही. बरोबर आहे बरोबर आहे. सुनबाई तुम्ही सतत फोनवर असतातच ना. आता टुरिझमचा एक स्टार्ट केलेला आहे. परत साईड बाय साईड काय काय चालू असतं त्यासाठी. आणि रिलेटिव्ज इतके आहेत ना माझे की फोन चालूच असतात. बाबांचा तर रोज फोन येतो मला. सासूबाई तुम्ही नेहमी स्वतःच खरं करता. मी नाही, ह्यानी लिहिलंय माझ्याकडे नका. आणि जरा वेळ मिळाला की मशेरी लावत बसता. बोट दाखवतात. कोणी सांगितलं? स्वभाव थोडासा विसरभोळा आहे. हो आहे. सासूबाई एखादं काम सांगितलं की विसरता काय? हो खरं आहे. मान छान हल्ली तुमची. मी सांगितलं काय सांगितलं ना का ती खाली घे उतरली का त्या फोनवर लागली. मग ते माझं काय हाणायची वस्तू मी तर खाली उतरत. बरोबर आहे. पाय दुखतात माझे. मग विसरायला राहिलं. मग हाका मारायच्या. कशी हाक मारता तुम्ही? नंदिनी. कसे ए नंदिनी. एवढ्या हळू नाही, जोरात जोरात. कशी जोरात तिला ऐकायला आणि तिने बुचलावले असतात. मग काय करू मी? जोरात नको मारू तर काय करू? दोन्ही बाजू बुचलावले मग कसं ऐकायला जाणार? सकाळी ही उठत नाही लवकर. मग पण कानाची बुच कुठली? इयरफोन. सासूबाई तुम्ही मोठ्याने ओरडता असं म्हणताय. म्हणजे त्यांना ऐकायला नाही येत ना म्हणून माझा आवाज नाही. आता जरा घसा बसत चाललाय ना ह्यांच्यामुळे ना, सुनांमुळे. नाही. पण या दोघींनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? आईने तापटपणा आणि बायकोनी मोबाईल थोडा कमी करावा. तुम्ही सांगा. मिस्टरांनी स्वभावातला कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? तेही तापटच आहेत. बरं तुम्ही आजपासून एक स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करा? जो मला पटकन राग येतो तो थोडा कमी करावा लागेल. मला कंट्रोल करावा लागेल. किती छान. एवढं करा. तुम्ही स्वतः एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? मोबाईलचा कमीत कमी वापर कराल. आई नाही वरडायचं असेल तर मग मी काही करणार नाही. माझ्याजवळ हातात काय नसलं ना. मुलांना काय वरडते? हे हाण मला, ते हाणून दे, हे हाणून दे, म्हणून त्याच्यावरनं मी वरडते. दुसरं काही नाही. पण तुम्हाला एक सांगू, इतक्या वर्षात झाला नाही. आता काय होईल असं वाटत नाही. तुमचं आहे ते बरं चाललंय. तसंच चालू ठेवा. कारण तो तुमच्यासाठीच नाही तर कुटुंबासाठी आता ऑक्सिजन झालेला आहे. फक्त बोलण्यामुळे समोरच्याला जरा वाईट वाटत असेल तर ते वाटणार नाही याची काळजी घ्या. हां, आणि त्याच्यासाठी तुमची बुचं तुम्ही काढून ठेवा. नाही बोलायचं मोबाईलवर बोला ना. असं ते लावून ठेवतात आणि मग मी वरडते लोक बघतात. बरोबर. काय करणार? मी काय म्हणतो, माझं चुकलं आज. काय सांगा, मी तो पंखा दिला. एक भोंगा द्यायला पाहिजे होता. आम्हाला आधी माहिती असतं ना तर तो एक भोंगा आणि घरात माईक आजीला दिला असता. वरडल्या की बुचप उडाली असती. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आत्ता क्षण आलेला आहे पैठणीचा. सासूबाई पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? कोणला पण. तिला मिळली तरी चालेल, मला मिळली तरी चालेल. असं काय नाही, पण कुणाला त्याचं नशीब. हां, तुमचं काय म्हणणं आहे? पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? सासूबाई. माझीच होणार ती नंतर. तुमचं काय म्हणणं आहे? दाट इच्छा आईला मिळावी. दाट इच्छा आहे आईला मिळावी. बघूया आता कुणाचं नाव काढलंय त्याने. सासूबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चांदीची अन्नपूर्णा माऊली तुमच्यासाठी. आणि आईंना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.